विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपकडून हालचालींना वेग. केंद्रीय नेतृत्वाला भाजपनं 30 जणांची यादी पाठवली. केशव उपाध्ये, राम सातपुते, माधवी नाईक, रणजितसिंह निंबाळकर आणि संजय केनेकरांसह 18 नावं समोर. भाजपमधील पराभूत उमेदवारांना विधान परिषदेमध्ये संधी नाही. सूत्रांची माहिती. संघटनेमध्ये काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी द्या. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं स्पष्ट मत. सूत्रांची माहिती. विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आग्रही विनंती. खासदार त्यांना वेठीच कोणीही बाहेरचा भैया धरू शकत नाही. मराठी सक्ती आधी भाषा शिकवण्याची व्यवस्था करा. फेरीवाले आणि रिक्षा टॅक्सी चालकांना सामान्य मराठी भाषा शिकवा. संजय निरुपम यांची सरकारकडे मागणी. आता जो नागरिक आहे तो कुठेही जाऊन धंदा करू शकतो, 2 रोटी कमवू शकतो, जीविकोपार्जन करू शकतो आणि त्यांना एक इक्वलिटीचा अधिकार आहे. म्हणजे त्यांच्या विरोधात भाषा, जाती आणि धर्माच्या नावाने तुम्ही भेदभाव करू शकत नाही. हा पण एक तरतूद आहे. निरुपम तुकार माणूस. इतकं करूनही भैया मतदान करत नाही. संदीप देशपांडेंची टीका. तर आम्ही मतदानासाठी करत नाही. तुम्ही एवढं करता मग तुमचे आमदार किती? संजय निरुपम यांचा सवाल. हा अतिशय एक तुकार माणूस आहे. त्यामुळे त्याच्यावर बोलावं एवढी त्यांचं काही नाहीये. एक नंबरचा तुकार माणूस आहे आणि एवढं करून भैया लोक त्याला मतदान करत नाहीत ते नाहीच. मराठी विरोधी रिक्षा चालकांनी संप केला तर रस्त्यावर उतरू. ज्यांना मराठी येत नाही त्यांचे परवाने सरसकट रद्द करा. जो एका बापाची औलाद असेल तर त्याने 4 तारखेला मीरा भाईंदरमध्ये येऊन दाखवावं. मनसे नेते अविनाश जाधव यांचा इशारा. तो जर एका बापाची औलाद असेल तर त्यांनी 4 तारखेला मीरा भाईंदरमध्ये यावं. त्याचं चॅलेंज मी स्वीकारलं. सरकारच्या मराठी सक्तीच्या निर्णयानंतर मनसेकडून रिक्षांवर स्टिकर्स. अंधेरीच्या मनसे विभाग अध्यक्षांकडून रिक्षांवर मराठी सक्तीचे स्टिकर्स. मराठी सक्तीच्या समर्थनार्थ रिक्षांवर स्टिकर्स लावण्यात आले. दहिसरमध्ये मनसे कार्यकर्ते आणि संजय निरुपम आमने सामने. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीच्या निर्णयाला विरोधानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक. कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. बारामतीच्या मतमोजणीपूर्वी सुनेत्रा पवारांच्या विजयाचे झळकले बॅनर. पुणे मार्केट यार्डामध्ये निकालापूर्वीच विजय निश्चितचा संदेश. निकालापूर्वीच विजयाचा दावा. अजित पवारांच्या निधनानंतर कुटुंबामध्ये जबाबदाऱ्यांचं वाटप निश्चित. सुनेत्रा पवार राज्याचा दौरा करणार. पार्थ पवारांकडे दिल्ली, मुंबई तर जय पवार पुणे ग्रामीण सांभाळणार. सूत्रांची माहिती. भाजपचं नारी शक्ती वंदन म्हणजे निवळ ढोंग. नारी शक्तीची काळजी असल्यास केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये महिलांना सत्तेची कमान द्या. पंकजा मुंडेंना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री करा. संजय राऊतांचं वक्तव्य. भाजपचं जे आहे नारी शक्ती वंदन आहे ढोंग आहे. नारी शक्तीची एवढीच काळजी असेल तर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एक महिला नेत्याला त्यांनी बसवावं. पंकजा मुंडेंना बसवावं आणि केंद्रामध्ये सुद्धा प्रधानमंत्र्यांनी पंतप्रधानपदी एक महिला नेत्यांना विराजमान करावं. 2019 मध्ये रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची संधी का दिली नाही? आता पक्षप्रमुख म्हणून रश्मी ठाकरेंचं नाव घोषित करणार का? नारी शक्तीवरील वक्तव्यावरून नवनाथ बन यांचा राऊतांना सवाल. भाजपच्या मोर्चामध्ये राडा करणाऱ्या महिलेविरोधात तक्रार दाखल. झेन सदावर्तेकडून वरळी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. मोर्चामध्ये महिलेनं मंत्री महाजनांवर अर्वाच्य भाषेचा वापर केल्याचा आरोप. झेन सदावर्तेविषयी चर्चेची गरज नाही. सत्तेचा माज मोर्चाच्या दिवशी पाहायला मिळाला. नाना पटोलेंची टीका. तर सदावर्ते कोणासाठी काम करतात हे सर्वांना माहिती. असीम सरोदेंचा निशाणा. सदावर्तेंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. दरवेळी काही घडलं की सदावर्ते राज ठाकरेंवर बोलतात. आमच्या पक्षाकडून कोणीही त्यांच्यावर बोलायला जात नाही. अविनाश जाधव आक्रमक. निश्चित आहे की या संध्याकाळपर्यंत याच्या बाबतीत योग्य ती कारवाई होईल. नाही झाली तर सदावर्तेला आम्ही धोपटल्याशिवाय राहणार नाही. सतत सन्माननीय साहेबांच्या विरोधात बोलणं. आम्ही तर आमच्या पक्षाकडनं एकही माणूस त्याच्याबद्दल समोरून बोलायला जात नाही. तो दर वेळेला काय घडलं की सुरुवात सन्माननीय साहेबांपासून करतो, मराठी भाषेपासून करतो. मुंबईनंतर पुण्यातही काँग्रेस विरोधात भाजपचा जनआक्रोश मोर्चा. महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजप आक्रमक. काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव. विरोधी पक्षाच्या 73 राज्यसभा खासदारांच्या नोटीशीवर स्वाक्षऱ्या. नोटीशीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांवर 9 आरोप. नोटीस राज्यसभेच्या महासचिवांकडे सादर. विधान परिषदेची तयारी सुरू झाली आहे. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या.
विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपकडून हालचालींना वेग. केंद्रीय नेतृत्वाला भाजपनं 30 जणांची यादी पाठवली. केशव उपाध्ये, राम सातपुते, माधवी नाईक, रणजितसिंह निंबाळकर आणि संजय केनेकरांसह 18 नावं समोर. भाजपमधील पराभूत उमेदवारांना विधान परिषदेमध्ये संधी नाही. सूत्रांची माहिती. संघटनेमध्ये काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी द्या. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं स्पष्ट मत. सूत्रांची माहिती. विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आग्रही विनंती. खासदार सुप्रिया सुळेंकडून ट्विट करत इच्छा व्यक्त. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं. मविया आग्रही. विधान परिषदेसाठी ठाकरेंना काँग्रेसचा पाठिंबा. संजय राऊतांचं वक्तव्य. तर ठाकरे लढणार नसतील तर जागा काँग्रेसला सोडावी. वडेट्टीवारांची मागणी. तर आमचं काही म्हणणं नाही, पण त्याबरोबरच पुढची राज्यसभा येणार आहे त्यावरही चर्चा झाली पाहिजे. आणि उद्धव साहेब लढत असतील तर आम्ही समर्थनच करू, पण ते लढत नसतील तर ती जागा मात्र कोणाला सुटली पाहिजे, ती काँग्रेसला सुटावी अशी आमची मागणी. विधान परिषदेच्या बदल्यामध्ये काँग्रेसकडून राज्यसभेचा दावा. काँग्रेसचं मातोश्रीवर ठणकावून सांगितलं. नवनाथ पंत यांचा इशारा. सुषमा अंधारेंनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची घेतली भेट. आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी हालचाली सुरू. विधान परिषदेसाठी सुषमा अंधारेंचंही नाव चर्चेत. आता पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी.